ओम श्री साईराम. श्री साई चरित्राचा 43वा अध्याय हा साईनाथांच्या देहत्यागाविषयी आहे. मागील अध्यायात आपण पाहिलं होतं की विजयादशमीच्या दिवशी शिर्डीच्या संताने आपली जीवनयात्रा संपवली. श्रोते हो, खरं तर देहत्यागाची कथा कोणाला आवडेल हो? कोणालाच नाही. परंतु संत महात्म्यांचा देहत्याग हा साधारण नसतो. त्यातही जीवनाचं असामान्य तत्त्वज्ञान ते आपल्याला शिकवून जातात. आता हेच बघा ना, साईनाथांनी आपला देहत्याग करण्यापूर्वी असे काही प्रसंग घडून आणले की ते आपल्याला थक्क करून टाकतात. आपला देहत्याग करण्यापूर्वी 14 दिवस अगोदर ते आपल्या एका वझे नावाच्या भक्ताला त्यांनी रामायण वाचायला लावलं. वझे मशिदीत बसले, त्यांनी रामायण वाचन सुरू केलं. साईनाथ शब्द न शब्द मनोभावे ऐकत होते. 8 दिवसानंतर ते वझेंना म्हणाले, पोथी एकसारखी न थांबवता पुढे चालवा. साईंची आज्ञा शिरसावंद मानून वझेंनी दिवस रात्र अखंड वाचन सुरू केलं. तब्बल 11 दिवस त्यांनी अखंड अविरत वाचन केलं. 11 दिवसांत मात्र वझे थकले. वाचता वाचता ते कंटाळले. साईंनी वझेला जायला सांगितलं. साईंनी पोथी वाचन समाप्त केलं. मरणाच्या वेळी संसाराचं मोहाचा विचार मोक्षाच्या मार्गात अडथळे आणू नये म्हणून साईंनी रामायण वाचन सुरू केलं होतं. साईंसारख्या योगी राजाला मोह तो कुठला? त्यांनी सतत इतरांना उदी अर्थात राख दिली. ज्यांनी मरणाचं सत्य क्षणोक्षणी जाणलं त्याला कोणता लोभ? त्यांनी अवघ्या वासनांची रांगोळी राख केली, त्याला काय मरणाचा धाक? त्याच्यापुढे मरण हे खाक हो ना. संतांना खरं तर आपला देह हा मळकट कळकट वाटत असतो. त्यांना शारीरिक मानसिक व्याधींचं काहीच देणं घेणं नसतं. आपल्या जगण्याचा उद्देश पूर्ण झाला की ते देह सोडून देतात. त्यांना माहिती असतं समाजाच्या उद्धारासाठी देह मिळाला होता. आता आपलं कार्य पूर्ण झालं. अहो, ज्यांच्या स्मरणाने भक्ताची भीती निघून जाते त्याला कसली मरणाची भीती? अवघ्या 3.5 हाताच्या या देहात साईनाथ कसे सामावतील? त्यांना अवघं ब्रह्मांड लागेल. साईंना ठाऊक होतं की आपल्या देहाचं निर्माल्य होण्याची वाट आपण नाही पाहत बसायची. देवाला निर्माल्य झालेलं फूल कधीच नाही आवडत. मरणाचा दिवस जवळ आला की जवळचे नातेवाईक मित्र परिवार यांना दूर करावं. त्यांच्याशी बोलणं टाळावं. भावनांना आवेग आवरावा. जवळचा पसारा दूर करावा म्हणून साई महाराज यांनी रामायणाचं वाचन करणारे वझे यांना दूर केलं. पण हे तत्त्वज्ञान ऐकायला छान वाटतं, पचवायला मात्र जड. झालंय अगदी तसंच. साईनाथांचा निचेष्टीत पडलेला देह पाहून शिर्डीत हाहाकार झाला. एकच भावनांचा कल्लोळ उसळला. साईंनी देह सोडला आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली. भक्तांनी आकांत मांडला. डोळ्यातून अश्रुधारा सुरू झाल्या. साईंना जिथे ठेवण्यात आलं होतं तो मशिदीचा परिसर लोकांनी भक्तांनी गच्च भरून गेला. भक्तांना साईंशिवाय शिर्डीची कल्पना अशक्य झाली. दशदिशा शून्य झाल्या. काही जण रडू लागले तर काही जण बेशुद्ध पडले. काही ऊर पडवून घेऊ लागले तर काहींनी मोठ्याने बाबांना हाक मारणं सुरू केलं. पुढे साईनाथांच्या देहाचे संस्कार कसे करायचे याचा विचार लोक करू लागले. जवळजवळ 36 तास हा विचार मंथन चर्चा झाल्या. एक म्हणाला, या देहाला आता हिंदूंनी स्पर्श करू नये, त्यांची कबर झाली पाहिजे. हिंदू व मुस्लिम आपापल्या धर्माप्रमाणे साईंचे अंत्यसंस्कार व्हावेत म्हणून अडून बसले. पण त्या साईंचे उद्गार, हे शरीर शेवटी वाड्यात पडो, असे होते. हे साईंच्या निजभक्तांनी लक्षात ठेवलं होतं. रामचंद्र पाटील जे शिर्डीचे ग्राम अधिकारी होते ते सर्वांना म्हणाले, साईनाथांचे देह या वाड्याबाहेर जाणार नाही. याच वेळी साईनाथांची रोज अविरतपणे काकड आरती करणारे साईभक्त लक्ष्मण मामा यांच्या स्वप्नात साईबाबा गेले. बाबा त्यांना म्हणाले, चल लवकर माझी काकड आरती कर. आज बापूसाहेब जोग येणार नाही, तूच कर माझी पूजा. साईनाथांनी हा स्वप्न दृष्टांत देताच लक्ष्मण मामा मोठ्या लगबगीने हातात पूजेचं साहित्य घेऊन आले. त्यांनी बाबांना साष्टांग नमस्कार केला. साईंच्या देहावरचं पांघरून त्यांनी दूर केलं. अश्रुपूर्ण नयनांनी बाबांना गंध लावलं. साईंच्या देहाची ही शेवटची पूजा करताना लक्ष्मण मामांचे पाय अक्षरशः थरथरत होते. साईंच्या मुठी त्यांनी आपल्या हातांनी उघडल्या. त्यांच्या हातात विडा आणि दक्षिणा ठेवली. त्यांना शब्द फुटत नव्हते. आपल्या आराध्य दैवताचं पूजन करून डबडबत्या डोळ्यांनी मामा निघून गेले. दुपार झाली.
बापूसाहेब जोग इतर भक्तांसह आले. सारेजण उदास उदास होते. रोज वेगवेगळ्या ज्ञानाच्या गोष्टी सांगणारे सर्वांचे बाबा आज शांत शांत झाले होते. साईंनी आपल्याशी बोलावं असं प्रत्येकाला वाटत होतं. साई महाराजांच्या कितीतरी आठवणी जो तो सांगत होता. आठवणी सांगताना आवंडा गिळत होता जो तो मनाने खचून गेला होता. साईनाथांनी भक्तांना दिलेलं अभिवचन जाणकार भक्तांना आठवत होतं. झालो जरी गतप्राण वाक्य माझे माना प्रमाण, माझी हडे तुर्बतीतून देतील आश्वासन तुम्हात. मी काय पण माझी तुर्बत राहील तुम्हा सवे बोलत, जी 30 अनन्य शरणागत राहील डोलत तयासवे. डोळ्या आड होईल ही चिंता करू नका मज करिता, माझे हडे ऐकता बोलता हितगुज करता तुम्हा सवे. नित्य मी जिवंत जाणा हेची सत्य, नित्य घ्या प्रचित अनुभवे. साईंचं हे वचन आजही सत्य होत आहे. समाधीतून साई महाराज सश्रद्ध भक्तांना वेळोवेळी भेटतात. अशीच एखादी भेट आपल्यालाही होवो या शुभकामनेसह हा अध्याय थांबवतो. भेटूया पुढच्या अध्यायाच्या निमित्ताने, अर्थात 44व्या अध्यायाच्या निमित्ताने. तोपर्यंत ओम श्री साईराम.